जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपाकटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्रीचरण श्री गुरूंचे शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांच्या श्रीचरणांना मनपूर्वक वंदन करते. मारुतीराय जी अधिष्ठात्री दैवता आहे, इथे समर्थांचं प्रत्यक्ष वास्तव्य आहे. समर्थांचं आराध्य दैवत श्रीराम, त्यांचे दूत हनुमंतराय, ज्यांच्या अखंड हृदयामध्ये रामाची वस्ती आहे आणि समर्थांच्या हृदयामध्ये अखंड रामराय आणि हनुमंत आहेत. अशा तपोभूमीमध्ये समर्थांच्या आपण इथे टाकळीमध्ये प्रवचनासाठी इथे सेवा उपलब्ध झालेली आहे. आचार्य जयश्रीताई आहेत, त्यांच्याही चरणांना वंदन करते. माझे सद्गुरू, त्यांच्याही श्रीचरणांना वंदन करते. आणि आजच्या या शिबिरातल्या शेवटच्या सत्र जे आहे, करुणाष्टक आपला विषय आहे. बघा, संत आपले हितकर्ते असतात, ते आपलं हित जाणतात, त्यांना आप्त असं पण म्हणतात. आता आप्त म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आप्त कोण असतात, आपले सगळे नातेवाईक जे असतात त्यांना आपण आप्त म्हणतो. पण इथे संतांना आप्त असं म्हटलेलं आहे की जे आपल्याला जीवदशेकडून शिवदशेकडे नेतात आणि संपूर्ण प्रवास जो आहे जीवदशेतून शिवदशेकडे जाणारा, म्हणजे बद्धाकडून सिद्धाकडे जाणारा, त्या संपूर्ण प्रवासात ते आपल्याला मार्गदर्शन करतात. बघा, आता प्रवास म्हटलं, आता आम्ही कुठून आलो? पुण्याहून आम्ही आलो नाशिकला. प्रवासामध्ये जागोजागी पाट्या लिहिलेल्या असतात, थांबा, पहा आणि जा. आता असं होतं की प्रवासामध्ये गाडी सुसाट सुटते आणि काय होतं, आधी जातो, मग थांबतो आणि मग पाहतो. काहीतरी कुठेतरी आपण धडपडतो, ॲक्सिडेंट होतो आणि मग ज्या पाट्या लिहिलेल्या असतात रस्त्यावरती, तीव्र वळण आहे, घाट रस्ता आहे, सावकाश जा, ह्या ज्या पाट्या आहेत या सुटून जातात. आणि काय होतं, मग आधी आपण पडतो आणि मग त्या पाट्यांकडे बघतो. म्हणजे आधी जातो, मग पाहतो आणि नंतर थांबतो. तर असं करायचं नाही आहे. तर आधी संतांनी ज्या जागोजागी आपल्यासाठी पाट्या लिहून ठेवलेल्या आहेत, बघा, सगळा प्रवास संतांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगून ठेवलेला असतो. आणि आपल्या अंतःकरणात एक विश्वास निर्माण व्हावा म्हणून जागोजागी सूचना पण दिलेल्या असतात. आता दासबोध ग्रंथामध्ये समर्थ म्हणतात माझी आत्मप्रचिती या ग्रंथामध्ये आहे. म्हणजे समर्थ म्हणतात माझी आत्मप्रचिती आहे, प्रत्यक्ष अनुभवाची वचनं आहेत, तुम्ही अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर तुम्हालासुद्धा आत्मप्रचिती येण्याची व्यवस्था या ग्रंथामध्ये आहे. मनाचे श्लोक सांगितले आहेत, मनालासुद्धा तसं वळण लावा. आणि मनाला वळण लावलं की ते सुद्धा काय होतं, तर एक दिवस तर रामरायाशी एकरूप, मनाचं मन पण विसरून गेलं की ते सुद्धा रामरायाशी एकरूप व्हायला फारसा वेळ लागणार नाही. म्हणजे असं संपूर्ण मार्गदर्शन जे आहे ते आपल्याला समर्थांनी आपल्या प्रस्थानत्रयीमध्ये संपूर्णपणे करून ठेवलेलं आहे. पण तरीसुद्धा समर्थांचं करुणाष्टक हे एक वेगळं आणि आगळं स्थान आपल्याला त्यांच्या वाङ्मयामध्ये बघायला मिळतं. कारण साधक दशा जी आहे त्या साधक दशेतली अंतःकरणाची स्थिती, साधकाची अंतर्यात्रा समर्थांनी आपल्याला करुणाष्टकांमध्ये सांगितलेली आहे. आणि ती अंतर्यात्रा किंवा अंतरस्थिती कशी असावी, तर हा जो एक समर्थांचा विशेष आहे की समर्थांची जी आहे ती करुणाष्टकं आहेत की अंतःकरणा तळमळ निर्माण व्हावी. प्रामाणिक साधक असेल तर त्याच्या अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झाली की भगवंताला करुणा येते. आता करुणाष्टकं म्हणजे आपण काल बघितलं होतं की करुणा म्हणजे भगवंताला अंतःकरणातून केलेली प्रार्थना. आर्त हाक
तळमळ तळमळ होतची आहे असं समर्थ म्हणतात. जसा मासा तडफडतोय तसं आता आम्हाला तुझ्या दर्शनासाठी आमच्या अंतःकरणामध्ये तडफड तडफड होती आहे, तळमळ लागलेली आहे की कधी तू आता आम्हाला दर्शन देशील. कारण हा सगळा जो प्रांत आहे ना, आता साधकाची, मगाशी मी दृष्टांत सांगितला त्याप्रमाणे साधकाची अंतर्स्थिती साधना आता परिपूर्ण टप्प्यावरती उभी आहे आणि तो फक्त आता वाट बघतो की रामराय मला कधी दर्शन देतील. आणि ही अंतर्स्थिती आपल्याला ह्या करुणाष्टकांमध्ये बघायला मिळते. आपल्यासमोर 5 नंबरचा श्लोक आहे. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना, घडी घडी विघडे हा निश्चय अंतरीचा, म्हणून करुणा हे बोलतो नित्यवाचा. बघा, आता मनाबद्दल मी जास्त बोलणार नाही आहे, कारण आपल्यासमोर बरेचसे श्लोक आहेत. मनाचं आपण निरूपण सातत्याने मनाच्या श्लोकांवरती ऐकतोच आहोत. कारण हे मन जे चपळ आहे त्याचं मोडता मोडवत नाही चपळ, कारण मुळातच ते कसं आहे तर अत्यंत चपळ आहे. ते एका जागी स्थिर बसत नाही आहे. सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना, ही सकळ स्वजन मायेचाही आपण पुरेसा विचार केलेला आहे की जी स्वजनांची माया आहे तिची बंधनं मला तोडता येत नाही आहेत. का बरं तोडता येत नाहीत? कारण त्यांच्यामध्येच मला सुख आहे असं वाटतं म्हणून. आणि त्यांच्यामध्येच आपण काय शोधतो आहोत तर सुख शोधतो आहोत. म्हणजे आपण प्रपंचाने बांधले गेलेलो आहोत. आणि हा प्रपंचाने बांधले गेलेले असल्यामुळे जोपर्यंत आपण संतांच्या संगतीमध्ये येत नाही, संतांचा सहवास आपल्याला लाभत नाही, संत विचार आपण श्रवण करत नाही, तोपर्यंत हे प्रपंचाचं बंधन मी सोडू शकते असा माझ्या अंतःकरणामध्ये आत्मविश्वासच निर्माण होत नाही. बघा, गोंदवलेकर महाराजांकडे अशीच एक व्यक्ती आली होती आणि त्या व्यक्तीने तक्रार अशी केली की महाराज, आम्हाला ना ह्या प्रपंचाने मी बांधले गेलेलो आहोत, मला अजिबात नामस्मरणाला वेळच मिळत नाही. आता महाराजांनी काहीच उत्तर दिलं नाही. ठीक आहे म्हणाले. आता रोज ती व्यक्ती दर्शनाला येते महाराजांच्या. दुसऱ्या दिवशी पण ती व्यक्ती दर्शनाला येत होती आणि महाराज रस्त्यामध्ये एका खांबाला धरून जोर जोरात ओरडत होते की मला सोड, मला सोड, मला सोड म्हणून. आता ती व्यक्ती जी आहे ती म्हणाली की अहो असं काय, तुम्हाला काय वेडबीड लागलंय का काय म्हणे, तो प्रपंच त्या खांबाला धरून तुम्ही काय ओरडताय, तुम्ही सोडा की खांबाला. बघा, तो म्हणतो की तुम्ही सोडा की खांबाला, तो खांब कसा तुम्हाला सोडेल. आता ह्याचं दुसरं काय आहे की आपण प्रपंचाला सोडायचं आहे, प्रपंचाने आपल्याला बांधलेला नाही आहे. आपण खांबाला सोडायचं आहे म्हणजे आपण प्रपंचाला सोडायचं आहे. प्रपंच हा अचेतन जड आहे, प्रपंच मला बांधून ठेवू शकत नाही. पण आपण प्रपंचाने बांधलेला गेलो असल्यामुळे आणि ज्याने बांधून घेतलं आहे ना त्याला सोडणं खूप कठीण असतं. आणि म्हणून संतांना सातत्याने सांगावं लागतं की प्रपंच हा कसा आहे तर मिथ्या आहे, मिथ्या आहे. सकळ स्वजन माया. आता ह्या प्रपंचाचा उल्लेख समर्थांनी इथे केला आहे की सकळ स्वजनांची जी माया आहे यांनी तू बांधून गेलेला आहेस. कारण माया पाश असा शब्द आहे बघा. त्याला म्हणतातच की मायेचे काय तर पाश आहेत आणि ते काय तर ते बांधून टाकतात. आता सत्य आहेत का कल्पित आहेत होते? खरं म्हटलं तर कल्पितच आहेत. जर सत्य असते तर संतांचे पण सुटले नसते. पण आपल्यासमोर उदाहरणं आहेत की एकनाथ महाराज प्रपंचामध्ये राहून सुद्धा अतिशय अलिप्त होते. त्यांनी मायेच्या पाशांचं बंधन सोडलं होतं. अनेक प्रापंचिक संत आहेत की त्या संतांनी आपल्या मायेचं बंधन सोडलेलं आहे विचारांनी आणि विवेकांनी, आणि ते अतिशय अलिप्तपणे प्रपंच आपला करतात. ज्या अर्थी संतांचं बंधन सुटलेलं आहे त्या अर्थी आपलं सुद्धा बंधन सुटू शकतं हा विश्वास आपल्या अंतःकरणामध्ये संत निर्माण करतात. कारण मुळातच जे कल्पित बंधन आहे ते कसं आपल्याला सत्यत्वाने बांधू शकेल. अजून एक दृष्टांत सांगते की एक 100 गाढवांचा कळप, तो 100 गाढवांचा कळप घेऊन काही गर्दपाल एका गावाहून दुसऱ्या गावात प्रवास करायचे. आज इथे मुक्काम केला की उद्या पुढच्या गावाला त्यांचा मुक्काम असायचा. आणि असा मुक्कामात आता 100 गाढवांना काय लागायचं बांधायला? पायांना दोऱ्या लागतात. कारण अशी नुसती गाढवं मोकाट सोडता येत नाहीत. आणि दुसऱ्या गावाला मुक्काम हल्ला गाढवांचा आणि त्यांच्या असं लक्षात आलं एका मुलाच्या की सगळ्या ज्या दोऱ्या आहेत गाढवांच्या पायाला बांधण्याच्या त्या मागच्या तळावरतीच विसरलेल्या आहेत. आता त्याला खूप चिंता लागली की आता करायचं काय, कारण 100 गाढवं त्यांना रात्रभर सांभाळायचं कसं. आता त्या जो कळप होता म्हणजे त्याच्यामध्ये जे सगळेजण आले होते त्या गाढवांच्या कळपाला घेऊन, एक 7-8 जण असतील. त्याच्यामध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती होती, अनुभवी व्यक्ती होती आणि तो त्यांच्याकडे गेला. अशा वेळेस जे अनुभवी असतात त्यांचं काय होतं तर अनुभव खूप कामाला येतो.
आणि मग त्यांना विचारलं की असं असं झालेलं आहे, आता 100 गाढवांना आम्ही रात्रभर कसं सांभाळायचं. तर ते ज्येष्ठ जी व्यक्ती होती ते असं म्हणतायत की बोलून चालून ती गाढवच आहेत. आता असं करा म्हणे, ज्या खुंट्या आहेत ना 100 खुंट्या, त्या खुंटीच्या शेजारी एकेका गाढवाचा पाय ठेवा आणि नुसता हात फिरवा. आता प्रत्येक गाढवाचा पाय खुंटी शेजारी ठेवला आणि नुसता हात फिरवला आणि ती गाढवं मुकाटपणे उभी राहिली. आणि बघा, म्हणजे आता खरं म्हणजे ती जर मनात आणलं असतं तर, असं म्हणूयात आपण, जर गाढवांनी मनात आणलं असतं तर ती पळून जाऊ शकली असती. पण त्यांना काय वाटलं, आपण बांधले गेलेलो आहोत. खरं बांधले गेले होते का? ते फक्त कल्पित बंधन होतं. त्यांना नुसतं हात फिरवल्यावर असं वाटलं की आपल्याला बांधून टाकलेलं आहे. अगदी त्याचप्रमाणे हा प्रपंच कल्पित आहे आणि या कल्पित प्रपंचाने आपण सगळे बांधले गेलेलो आहोत. आणि तेच संत आपल्याला वारंवार सांगतात की हे जे कल्पित बंधन आहे त्यालाच मायापाश म्हणतात. हे तुम्हाला तोडता येतं जर तुम्ही ठरवलं तर. संत वचनांवर श्रद्धा, सद्गुरूंच्या वचनांवर श्रद्धा आणि शास्त्रावर श्रद्धा, असा श्रद्धेने जर आपण प्रवास करत राहिलो संतांच्या मार्गदर्शनानुसार, तर नक्की एक दिवस संतांना जे मिळालेलं आहे ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. बघा, मुळातच हा जो प्रपंच आहे हा दुःख रूप आहे, जो द्वंद्व रूप आहे, द्वंद्वमय आहे. आणि जिथे द्वंद्व आहे तिथे कधीही सुख असू शकत नाही. त्यांनी म्हटलं जिथे द्वंद्व म्हणजे दोन, सुख आणि दुःख. आणि आमचे सद्गुरू कसे आहेत? आपण सगळेजण प्रार्थना म्हणतो ब्रह्मानंदम द्वंद्वातीतन, आणि म्हणून ते कसे आहेत? ब्रह्मस्वरूप आहेत. मग आता द्वंद्वमयाकडून द्वंद्वातीताकडचा जर प्रवास करायचा असेल तर संतांनी आपल्याला सगळं अगदी जे व्यवस्थित मार्गदर्शन आपल्याला करून ठेवलेलं आहे. पण आता कसं आहे की संत सांगतात ते वास्तव सांगतात, आणि वास्तव आपल्याला परवडत नाही, कारण हा प्रपंच मिथ्या आहे, मिथ्या. आणि आपण प्रपंचाला इतकं पकडून ठेवलेलं असतं की हा मिथ्या तोंडाने सुद्धा म्हणवत नाही आपल्याला, की हा मिथ्या मिथ्या कसं काय म्हणायचं. माझा एवढा जीव माझ्या मुलावर आहे, नातवंडांवर आहे, मुलांवर आहे. अरे पण त्याच्यातलं जर आपण वास्तव स्वीकारलं, बघा वास्तव हे वास्तवच असतं, जरी तुम्ही स्वीकारा अथवा न स्वीकारा. आता सूर्य कसा आहे? तर सूर्य गोल आहे, त्याला एक उष्णता आहे, त्याचा प्रकाश आहे. आता थोडा उन्हाळा कमी झाला म्हणून, पण या 2-3 महिन्यामध्ये सूर्याचा आपल्याला किती ताप होत होता, खूप गरम होत होतं. मग सूर्य असं म्हणाला काही तुम्हाला त्रास होतो म्हणून माझी उष्णता मी कमी करतो? रोज प्रत्येक जण उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत म्हणत होता आज किती ऊन आहे, आज किती ऊन आहे. मग तर सूर्य म्हणतो तुम्ही सनकोट घाला, तुम्ही गॉगल घाला. तुम्हाला जर उन्हापासून वाचायचं असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ही सगळी काळजी घ्या, पण माझी उष्णता मी कमी करणार नाही. त्याचप्रमाणे संत हे आपल्याला वास्तव सांगतात की काय आहे? मृत्यू हे जीवनातलं वास्तव आहे, प्रपंच हा मिथ्या आहे. मग या मिथ्या प्रपंचामध्ये सत्यतत्वाची अनुभूती घ्या. तुम्ही हो म्हणा किंवा नका म्हणू, तो प्रपंच मिथ्याच आहे, हे संत आपल्याला वारंवार सांगतात. आणि मिथ्या आहे असा प्रपंच बुद्धीचा निश्चय झाला तरी प्रपंच काही नाहीसा होणार नाही आहे. फक्त जो मला सत्यत्वाने वाटत होता आजपर्यंत आणि सत्यत्वाने भासत असल्यामुळे त्याच्यातून जी मला सुखदुःख होत होती ती सुखदुःख होणारी बंद होणार आहेत. कारण आता मला त्याचं स्वरूप काय आहे तर मला कळलंय की आता हा कसा आहे तर हा मिथ्या आहे, हा सत्य नाही आहे, आता हा मला बाधू शकत नाही. आणि म्हणून हे वास्तव संत सांगतात आपल्याला. बघा कसं असतं की रेल्वेमध्ये असतात ना, खूप प्रवासी बसलेले असतात. आता खूप लांबचा प्रवास जर आपण करत असू तर 32 तासांचा 36 तासांचा असा जेव्हा तो प्रवास असतो तेव्हा प्रत्येकजण आपलं स्टेशन आलं की उतरून जातो. पण आता कसं असतं की जेव्हा आपण काही काळ त्या सगळ्या प्रवाशांच्या मध्ये असतो, म्हणजे पुणे स्टेशनला आपण बसलो आणि दिल्ली स्टेशन येईपर्यंत आता ते प्रवासी जे असतात ते किती काळ आपले सहकारी असतात, पण तरी आपण सगळे विषय बोलून मोकळे होतो तेवढ्या तासामध्ये. राजकारणाचे होतात, प्रपंचाचे होतात, सुनेचे होतात, मुलांचे होतात, सगळे प्रपंचातले विषय बोलून होतात. आपल्याला माहिती असतं की हे आपल्याबरोबर फार काळ नाही आहेत, त्यांचं स्टेशन आलं की ते काय आहेत तर ते उतरून जाणारच आहेत. अगदी त्याचप्रमाणे या प्रपंचामध्ये सुद्धा प्रत्येक स्टेशन आलं की प्रत्येकजण उतरून जाणार आहे. प्रत्येकजण उतरून जाणार आहे आणि आपापलं काम करून जाणार आहे. शास्त्राचा सिद्धांतच आहे की आत्मा नसतो कामाय सर्वम प्रिय भवती. जो तो आपल्यावरील प्रेमामुळे दुसऱ्यावरती प्रेम करत असतो. बहीण म्हणे दादा दादा जवर तेजित होता धंदा. आता कुंतीनी आपल्या मुलाला
का बरं जन्मला कर्णाला कुठे सोडलं? पाण्यात सोडलं. कारण त्यावेळेस तो तिला अनुकूल नव्हता. म्हणजे पहिलं प्रेम तिचं कोणावरती होतं? स्वतःवरती होतं. आणि मग तिचं प्रेम आपल्या मुलावरती होतं. आता दुसरा प्रसंग आपल्याला माहिती आहे की आई वडील जेव्हा मुलं दत्तक घेतात तेव्हा मुलाला चांगलं घर मिळावं, मुलाला चांगलं सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून ते दत्तक घेत नाही. पहिलं कुणाचा विषय असतो त्यांचा? आम्हाला मूल हवंय आणि मग त्याला दत्तक घेतात. हा जर सिद्धांत आपण लक्षात ठेवला की प्रत्येक जण आपल्यावरील प्रेमामुळे दुसऱ्यावरती प्रेम करतो आणि सगळी नाती ही अशीच बांधलेली असतात. आता जो साधक आहे त्या साधकाने हे सिद्धांत लक्षात ठेवावे आणि असे सिद्धांत लक्षात राहिले की हा असा का वागला, त्याचा स्वार्थ होता म्हणून माझ्याशी बोलायला आणि त्याचं काम संपलं की तो निघून गेला. कारण हा सिद्धांतच सांगतोय आपल्याला की सगळी नाती जी आहेत ती या सिद्धांताने बांधलेली आहेत. आणि असा सिद्धांत लक्षात राहिला की आपलं अंतःकरण कसं राहतं? तर शांत राहतं. आणि मग ते कुठल्याही विचारांनी किंवा अविचारांनी काय होतं तर ते विचलित होत नाही. आणि ही जी माया आहे ही माया तोडायची असेल तर हे सगळे विचार आहेत, हे सगळे सिद्धांत जे आहेत उपनिषदांचे, हे आपण सातत्याने काय आहे तर आपल्या श्रवण मनन आणि निदिध्यासन परत आपण तिथेच येतो की ते विचार जे आहेत त्या अंतःकरणामध्ये बाळगले पाहिजेत. बघा एक आहे की समाधान जर मिळवायचं असेल तर ते प्रपंचामध्ये नाही आहे. आता समाधान हे काय आहे? एखादा व्यापारी व्यापार करतो आहे, तो तोट्यात व्यापार करेल का? तोट्यात व्यापार चालला तर तो म्हणेल मी दुकान बंद करून टाकतो आता, कारण किती काळ तोटा सहन करणार. जर नफाच होत नसेल तर तो काय करतो तर व्यापार बंद करून टाकतो. त्याप्रमाणे जर मला प्रपंचामध्ये समाधान हा नफा मिळत नसेल तर मी प्रपंच कशासाठी केला आजपर्यंतचा, हा अंतर्मुख होऊन विचार करावा. समाधान, शांती, तृप्ती, निर्भयता हा नफा आहे प्रपंचामधला. आणि तो नफा मिळवण्यासाठी मला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या संत सहवासामध्ये नंतर सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला काय करायच्या आहेत तर या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या परमार्थाची वाटचाल सातत्याने करत राहायचं आहे. जर कैदेमध्ये तुरुंगामध्ये एखादी व्यक्ती आहे आणि तिला विचारलं तू सुखी आहेस तर ती म्हणेल का मी सुखी आहे म्हणून? आता प्रपंचात राहून जर विचारलं की तू सुखी आहेस का तर एखादी व्यक्ती म्हणू शकते मी सुखी आहे, कारण त्यावेळेस अनुकूलता असते अनुकूलता असते म्हणून ती म्हणते की मी सुखी आहे. आणि अहो प्रपंचा इतकं सुख कशातच नाही आहे. माझा मुलगा अमेरिकेला आहे, मुलगी लंडनला आहे, जावईसुद्धा आम्हाला अगदी छान अनुकूल मिळालेला आहे. आणि एवढं सोडून द्या सूनसुद्धा मनासारखी आहे. त्या सुद्धावर इतका जोर असतो कारण सून मनासारखी मिळावी हे खूप सारखं वाटत असतं की सूनसुद्धा मनासारखी मिळालेली आहे आणि सगळी अनुकूलता प्राप्त झाली की आपल्याला सुख आहे असं वाटतं. आणि तीच सून उद्या प्रतिकूल झाली की असं वाटतं काय हो काही प्रपंचामध्ये काही स्वारस्य नाही. मग आता माणूस शहाणा का होत नाही तर हे असं अनुकूलता आली की सुख वाटतं, प्रतिकूलता आली की दुःख वाटतं. अरे पण मग नक्की काय ते काहीच माहिती नसतं. आणि म्हणून आपली बुद्धी बाजूला ठेवावी आणि संतांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रपंच जो आहे तर संतांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करावी आणि प्रपंचाचं मिथ्यत्व जे आहे ते समजून घ्यावं. म्हणून समर्थ म्हणतात चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना, घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुणा हे बोलतो दीनवाचा. आणि म्हणून काय होतंय घडी घडी म्हणजे सातत्याने माझ्या बुद्धीचा काय होतो आहे तर हा निश्चय बिघडतो आहे. मग आता जर बिघडत असेल तर तो निश्चय एकदाच करून घ्यायचा की हा प्रपंच मिथ्या आहे, एक सत्यतत्व जो आहे तो परमात्मा आहे, त्याचं अखंड अनुसंधान माझ्या अंतःकरणामध्ये मला धरून ठेवायचं आहे. माऊलींची ओवी आहे, सटवीचे राती जेवी न विसंबिजे वाती, ऐसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. सटवीची रात्र असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे त्या पिढीतले आहोत. सटवीची पूजा केली जाते बाळंतीण झाल्यानंतर 5व्या दिवशी. आणि त्या दिवशी असं असतं की दिवसभर दिवा तेवत तेलाचा ठेवायचा असतो, रात्रंदिवस. का बरं ठेवतात तर ती सटवी येईल आणि बाळाचं भविष्य लिहून जाईल म्हणून. दृष्टांत संपला. अगदी त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये देव आहे असा अखंड भाव जो आहे तो अंतःकरणामध्ये धरून ठेवायचा. देव आहे आणि सतत त्याला नामानुसंधान म्हणा, आत्मानुसंधान म्हणा, काही म्हणा, पण प्रपंचामध्ये जे प्रारब्धाने माझ्या भोग येणार आहेत ते त्याला सगळे माहिती आहेत आणि देव आहे असं त्याचं अखंड अनुसंधान ठेवायचं आहे. म्हणून
समर्थ इथे म्हणतात माझा निश्चय बिघडतो आहे, पण सातत्याने तो धरून ठेवण्याचं काम साधकांनी करायचं आहे. म्हणून करुणा आहे बोलतो दीनवाचा. म्हणून मी तुला प्रार्थना करतो आहे. मी खूप माझ्या परीने प्रयत्न करते. बघा, एक वेळ अशी येते की आपल्यालाही खूप असं अंतःकरणातून वाटतं की एवढी रोज मी भगवंताची प्रार्थना करते, रामरक्षा म्हणते, जे जे काही आपली उपासना असते ती आपण सातत्याने करत असतो, पण तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की आता मला कधी बरं हा भगवंत भेटेल. मग आता भगवंतालाच प्रार्थना करावी की आता माझ्या परीने किंवा तू मला काहीतरी मार्गदर्शन कर की मी कशी पुढे जाईन या साधक दशेमध्ये. मग आता तो भगवंत तशी व्यवस्था करतो आणि आपली कुठून ना कुठून तरी तशी व्यवस्था करत राहतो. कुणीतरी मार्गदर्शन करणारं आपल्याला भेटेल, कुणीतरी अजून दुसऱ्या निमित्ताने का होईना पण आपल्याला ते विचार कळायला लागतील आणि आपण 2-4 पावलं का होईना पुढे जात राहू. असं जे आहे इथे पुढे समर्थ म्हणतात की जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटली, तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू, षडरिपू कोळ माझे तोडियाचा संबंधू. समर्थ म्हणतात जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी, कोट्यावधी जन्म मी ह्याच्यामध्ये काय आहे तर सतत या जीवदशेमध्ये मी काय आहे तर जन्माला येतो आहे आणि परत मृत्यूपंथाने जातोय. असं सातत्याने येणं जाणं, ज्याला येरझारा म्हणतात जन्म मरणाच्या, या सातत्याने सुरू असतात. आपल्याला वाटतं की सुखाचे दिवस आले की असं वाटतं काय बिघडलं, एवढं तर सुख आहे, परत जन्माला येऊ, परत भोगू अजून. पण दुःख आलं की वाटतं हा जन्म नको. म्हणजे नक्की काही बुद्धीचा निश्चयच आपला होत नाही. पण संतांना ते बरोबर माहिती असतं की जरी सुखाचे दिवस आले तरी सुद्धा सुखाचं पर्यवसन कधी ना कधीतरी दुःखामध्ये होणारच असतं. आज 9 लाखाची गाडी घेतली, आनंद झाला, उद्या ठोकली, दुःख झालं. एक उदाहरण सांगते. म्हणजे प्रत्येक प्रपंचामध्ये जे आपल्याला प्रसंग येतात ते सुख जे येतं ते दुःखाची अंगडी टोपडी घालूनच येतं आणि दुःखापुढे सुख असतंच. असं सुख दुःख जुळ्या बहीण भावंडांसारखी सारखी एका पाठोपाठ एक येतच राहतात. आणि ही कुठपर्यंत येणार आहेत, जोपर्यंत देह घेऊन मी जन्माला येत आहे तो येणार आहे, तोपर्यंत हे सतत मला हेच राहणारच आहे. कारण समर्थ म्हणतात पापाचे फळ ते दुःख, पुण्याचे फळ ते सुख. आणि असं जेव्हा पाप पुण्य समान होतं तेव्हा आपल्याला मनुष्य देह मिळतो. त्यामुळे पूर्ण सुखी व्यक्ती किंवा पूर्ण दुःखी व्यक्ती अशी आपल्याला जगामध्ये बघायला मिळणार नाही. थोडं कमी जास्त प्रमाण असू शकतं, पण प्रत्येकजण सुखदुःखांनी काय आहे तर पोळलेला आहेच. आता एक अशीच डॉक्टर काकांकडे एक काकांनी नवीन प्रॅक्टिस सुरू केली होती मुरगुडमध्ये. आणि एक 90 वर्षाच्या आजी आल्या, दमेकरी आजी. त्या दमेकरी आजींनी अनेक डॉक्टर फिरून आल्या होत्या, त्यांना कुठलंच औषध लागू पडेना. आता वय वर्ष 90, तो जुना दमा असतो तो कुठल्याही औषधांनी जात नाही. पण तरी शेवटी माणसाला वाटतंच की कुठून ना कुठून तरी आपल्याला बरं वाटेल. आणि नवीन डॉक्टर गावामध्ये आले म्हणून त्या काकांकडे आल्या औषध घ्यायला. आणि त्यांनी पहिला प्रश्न विचारला की अहो मलाच का हा दमा झाला. डॉक्टर काकांनी उत्तर दिलं की तुम्ही देहामध्ये जन्माला आलो म्हणून तुम्हाला दमा झाला, आणि तुम्हाला नको असेल तर तुम्ही देहामध्ये परत जन्माला येऊ नका. आता जेव्हा देह घेऊन आपण जन्माला येतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर येणारच आहेत. यातून सुटण्याचा एकच मार्ग की द्वंद्वातीत होणं. आणि हे द्वंद्वातीत आता इथे समर्थ म्हणतात मजवरी करुणेचा राघवा पूरलोटी. असे अनेक जन्म मी काय आहे तर या भवसागरामध्ये गटांगळ्या खातोय. आणि श्रीराम हे समर्थांचे सद्गुरू आहेत. श्रीराम हे जे दैवत आहे ना, दैवत आहेत ते सद्गुरू आहेत, त्यांचं आराध्य दैवत आहे. हे सगळी नाती समर्थांची श्रीरामांशी जोडलेली आहेत. आणि म्हणून ते सद्गुरू रूपाने इथे बोलतायत की मजवरी करुणेचा राघवा पूरलोटी. सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय ईश्वररूप रामाची कृपा नाही आहे, तर इथे सद्गुरुरूप श्रीरामाची कृपा आहे. आणि सद्गुरुरूप श्रीरामाची कृपा झाल्याशिवाय या भवसागरातून तरण्याचा दुसरा उपाय नाही. समर्थांची दासबोध ग्रंथामध्ये ओवी आहे, सद्गुरु कृपे विण काही भवतरणो पावतो नाही, या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे. सद्गुरूंचीच कृपा व्हावी लागते. त्या कृपेचा कटाक्ष जो आहे तोच हा मोहसमुद्र आटवू शकतो. आता कृपेचा कटाक्ष म्हणजे तत्वमसी महावाक्य, त्याचा आपण आता इथे विचार करणार नाही आहोत. कृपेचा जो कटाक्ष आहे तो शेवटचं अंतिम वाक्य जे आहे तो हा मोहसमुद्र आटवू शकतो. म्हणून त्यांनी म्हटलं की अद्वैत मकरंद नावाचा एक सुंदर ग्रंथ आहे. कृपा कटाक्षाची एक किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे. असे जे सद्गुरू असतात त्यांच्या कृपेच्या
अक्षाने म्हणजे कृपा कटाक्ष जो असतो त्या कृपा कटाक्षाने हा मोहसमुद्र साधकाचा संपूर्णपणे काय होतो तर आटून जातो. त्याला म्हणजे ते सद्गुरू विचार देतात, विचारानंतर तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात आणि तत्वमसी महावाक्याचं तर तत्वमसी म्हणजे ते ब्रह्म तू आहेस असा सद्गुरू उपदेश करतात. आणि मग साधकांनी उपासना करायची आहे, साधना करायची आहे की ते ब्रह्म मी आहे, सहा अहम सोहम. आणि सोहम साधना करता करता हम सहामध्ये विलीन होऊन जातो आणि तो जीव ब्रह्मरूप होऊन जातो. म्हणून मजवरी करुणेचा राघवा पूरलोटी. ते म्हणतात की तू करुणाकर आहेस आणि तुझा पूर आल्याशिवाय, बघा पूर आला की काय होतं, सगळं वाहून जातं, घाण कचरा चांगल्या गोष्टी सगळ्या वाहून जातात. ते समर्थ इथे म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, तळमळ निभवी रे राम कारुण्य सिंधू, षडरिपू कोळ माझे तोडियाचा विरोधू. आता जे काही थोडे दोष शिल्लक राहिलेत माझ्या अंतःकरणामध्ये, षडरिपू म्हणजे काम क्रोध लोभ मोह माया, आता मी माझ्या बळावरती काढण्याचा खूप प्रयत्न करते. आता आपण जेव्हा साधन करतो, सगळे विचार ऐकतो, तेव्हा आपल्याला पण वाटतं की नाही आपलं अंतःकरण ह्या कामक्रोधान विरहित व्हावं. म्हणून प्रामाणिक साधक सातत्याने तो प्रयत्न करत असतो. पण काही गोष्टी अशा असतात की आपल्या बळावरती त्या जात नाहीत शेवटी आणि ती भगवंताला सद्गुरूंनाच प्रार्थना करावी लागते की आता जो काही लेश शिल्लक राहिलेला आहे तो तुम्ही काढा, आता तो माझ्या बळावरती निघत नाही. म्हणून समर्थ म्हणतात तुझ्या करुणेचा असा पूर येऊ देत की जे माझे शेष दोष शिल्लक राहिलेले आहेत ते शेष दोष असेच सगळे वाहून जातील. कारण पुरामध्ये सगळं वाहून जातं, चांगलं वाईट. आता इथे चांगल्याचा प्रश्न नाही आहे. आता चांगलं म्हटलं तर आपण म्हणू की सगळं म्हणजे आपण संवादी विसंवादी जो विचार केला की नाही, म्हणजे विसंवादी तर वाहून जातच, पण संवादी जे शब्दज्ञान आहे ते सुद्धा डोक्यावर चढता कामा नये. शब्दज्ञानाने काय तयार होतो, पंडित तयार होतो, अहंकार तयार होतो, ते सुद्धा वाहून जाऊ देत असं म्हणतात. आणि आता फक्त तुझ्याशी मला एकरूप करून घे. म्हणून करुणेचा पूर लोटी असं आपल्याला इथे समर्थ सांगतायत. पुढे समर्थ असं म्हणतायत आपल्याशी की तुझं विण करुणा आहे कोण जाणेल माझी, सिणत सिणत पोटी लागली आस तुझी, झडकरी झड घाली धाव पंचाननारे, तुझं विण मज नेते जंबुकी वासनारे. की अतिशय काकुळतीने मी वाट पाहतो आहे, तुझं विण करुणा आहे कोण जाणेल माझी. आता तुझ्याशिवाय मला कुणीही राहिलं नाही. आता हे सगळे मायेचे पाश तुटलेले आहे, सगळं जगाचं मिथ्यात्व मला समजलेलं आहे. तूच एक आनंद घन रामराय आहेस आणि आता माझंही चित्त इतकं शुद्ध झालेलं आहे, पण आता तू वरल्याशिवाय मला मी काहीच करू शकत नाही. बघा वरल्याशिवाय असं म्हटलंय. पती पत्नी कधी एकरूप होतात, जेव्हा लग्न लागतं तेव्हा वरमाला घातली जाते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मध्ये काय असतो, आंतरपाठ असतो. आता इथेच कठोपनिषदामध्ये एक सुंदर रूपक आपल्यासमोर ठेवलेलं आहे की इकडे जो उभा आहे तो कोण उभा आहे, इकडे जीव उभा आहे आणि इकडे ब्रह्म उभा आहे. आणि मध्ये जो आंतरपाठ आहे त्या आंतरपाठाचं एक टोक श्रुती माऊलीने धरलेलं आहे आणि दुसरं टोक जे आहे ते सद्गुरूंनी धरलेलं आहे. आता जीव जेव्हा साधना करतो, सगळं श्रुती माऊलीचे शब्द समजावून घेतो, सद्गुरूंची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा सद्गुरूंच्या अंतःकरणामध्ये संकल्प निर्माण होतो की आता याला ब्रह्मदर्शन करून द्यायला पाहिजे, तेव्हा श्रुती माऊली आणि सद्गुरू अंतरपाठ दूर करतात आणि जीव ब्रह्माशी एकरूप होऊन जातो. आता ही करुणा कुणाच्या अंतःकरणात निर्माण व्हायला पाहिजे, तर ती सद्गुरूंच्या ती भगवंताच्याच अंतःकरणामध्ये ती कृपा निर्माण व्हायला लागते. आणि म्हणून अतिशय काकुळतीने इथे आपल्याला समर्थ रामरायाला विनंती करतायत की तुझं विण करुणा आहे कोण जाणेल माझी. कारण तूच माझं अंतःकरण जाणतो आहेस, तुझ्याशिवाय माझं अंतःकरण कुणीही जाणू शकत नाही आणि म्हणून तू लवकर धावते. आता इथे दृष्टांत समर्थांनी दिलेला आहे की झडकरी झड घाली धाव पंचाननारे, तुझं विण मज नेते जंबुकी वासनारे. कोल्लीप्रमाणे या वासना माझ्यावर झडप घालतायत आणि मग त्या वासनांमधून माझी मुक्ती होणार नाही, तर ती कोण मुक्ती करणार तुझ्याशिवाय. तर तू ये आणि माझ्या या वासनांमधून काय करतं, तू मुक्ती कर, मला ह्यातून तू सोडव. असं इथे समर्थ वारंवार वारंवार रामरायाला काय करतायत तर विनवतायत. पुढे समर्थ म्हणतात की सबळ जनक माझा राम लावण्य पेटी, म्हणून मज घाली मज पोटी लागली आस मोठी, दिवस गणित बोटी प्राण ठेवून कंठी, अवचट मज भेटी होत घालीन मिठी. बघा सबळ जनक माझा राम लावण्य पेटी,
ते म्हणतात की हा जो जनक आहे, हा जो रामराय आहे, जनक म्हणजे जनकाचा हा कोण आहे तर सबळ जनक माझा राम लावण्य पेटी. हा कसा आहे, लावण्याची खाण आहे जो रामराय आहे तो लावण्याचा सौंदर्याचा खजिना आहे. आता लावण्य म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? अतिशय सुंदर आहे, सगुण रूप डोळ्यासमोर येतं. राम सावळा सुंदर कासे मिरवी पितांबर. नंतर हातामध्ये धनुष्यबाण आहे, दिसायला सुंदर आहे. तो कसा आहे तर अतिशय, आपण जर सजवलं रामरायाला तर रामरायाला अनेक दागिने घातले जातात, माळा घातल्या जातात, तुळशीची माळ घातली जाते. पण जेव्हा समर्थ असं म्हणतात की सबळ जनक माझा राम लावण्य पेटी, म्हणून मज पोटी लागली आस मोठी. आता सगुण राम आपल्याला समोर नामरूपात्मक दिसतो, पण जो निर्गुण राम आहे तो कसा आहे, त्याची श्रीमंती कुठली आहे तर तो अज आहे, अजर आहे, अमर आहे, निर्मलम निष्कलम शांत आहे. तो विदेह आहे, त्याला देह नाही आहे, तो ब्रह्मरूप श्रीराम आहे. तो जन्माला येत नाही म्हणून त्याला काय नाही तर तो टिकत नाही, आणि म्हणून तो मृत्यूपंथाने जात नाही, कारण तो आहे आहे आणि आहे. म्हणून आपल्याला हरिपाठामध्ये माऊली म्हणतात भरला घनदाट हरी दिसे. समर्थांचंच वचन आहे, रीता ठावया राघवे वीण नाही. आणि ही त्याची श्रीमंती आहे. बघा, नामरूपात जे अवतार आले ते सुद्धा आपल्यामध्ये आले, अवतीर्ण झाले. आता रामकथा आपण ऐकतो, राम पण आले की नाही, रामकृष्णादी अवतार आले. पण समर्थच म्हणतात की अवतार तितुके संपले. आता अवतारांना सुद्धा काय लागलं तर देह सोडून जावं लागलं, कारण ह्या सृष्टीचा नियमच आहे या मायेचा की जे जे अवतीर्ण होतं ते काही काळ टिकतं आणि काही काळानंतर ते जातं. श्रीकृष्णांची जेव्हा निर्याण व्हायची वेळ आली तेव्हा उद्धवाला खूप दुःख झालं की जो सगुण रूपाने श्रीकृष्ण आपण सतत आपल्याला दर्शन होतं आहे तो आता आपल्याला दिसणार नाही. पण श्रीकृष्ण असं म्हणतात की ज्या अर्थी मी आलेलो आहे त्या अर्थी मला जावं लागणार आहे. तू बद्रिकाश्रमात जा आणि माझ्या निर्गुण स्वरूपाचं ध्यान कर, आणि मी जिथे जाणार आहे तिथे तुला सुद्धा येता येणार नाही. असा जो आहे हे त्याचं सौंदर्य आहे, हे त्याचं काय आहे तर हे लावण्य आहे, ही त्याची काय आहे तर श्रीमंती आहे. समर्थांना सगुण दर्शन तर हवंच आहे, पण तरी त्यांना स्वरूप दर्शन सुद्धा काय आहे तर हवं आहे. म्हणून समर्थ म्हणतात सबळ जनक माझा राम लावण्य पेटी, म्हणून मज पोटी लागली आस मोठी. दिवस गणित बोटी प्राण ठेवून कंठी, अवसट मज भेटी होत घालीन मिठी. आधी मी कसं मोजतोय तर दिवस मोजतोय, अत्यंत व्याकुळ होऊन तू कधी मला दर्शन देशील असे मी दिवस मोजतोय. अत्यंत अंतःकरणामध्ये प्रेम आहे, व्याकुळता आहे. बघा, नारद भक्तिसूत्र आहे एक आपल्यासमोर, तद्विस्मरणे व्याकुलता, म्हणजे त्याचं विस्मरण झालं की अंतःकरण व्याकुळ झालं पाहिजे. ही मघाशी आपण जो विचार काढला होता की नाही, आपलं नामानुसंधान सुटलं, आपलं आत्मानुसंधान सुटलं की आपलं अंतःकरण असं व्याकुळ होतं का? अरे माझं असं कसं नाम सुटलं, अरे माझं असं कसं आत्मानुसंधान सुटलं. इतकी व्याकुळता निर्माण अंतःकरणामध्ये व्हावी लागते. तेव्हा भगवंताच्या भेटीची आस लागते. भेटी लागी जीवा लागलीसे आस. तो कसा तळमळ तळमळ करतोय तू, कसं मला तळमळ लागले की तुझी कधी मला काय होईल तर भेट होईल. म्हणून अत्यंत प्रेमाच्या व्यक्तीला माणूस भेटायला इतका आतुर असतो, तसा फक्त अंतःकरणाचा एकच प्रेमाचा विषय आता राहिला आहे तो रामराय. आता मी त्याला कधी भेटेन असं समर्थांना झालेलं आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात जननी जनक माया लेकरू काय जाणे, पयन लगत मुखे हाणता वत्सनेणे. जळधर कण आशा लागली चातकासी, हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी. मग आता दृष्टांत इथे परत दिलेला आहे याच्यामध्ये. समर्थ म्हणतात वासरू जेव्हा गाईच्या कासेला तोंड लावतं त्यावेळी ती गाय जी आहे ना ती सारखी वासराला काय मारत असते तर लाथा मारत असते, डुशा मारत असते ती. आता ते बाजूला होतं आणि परत प्रेमाने कुठे जातं तर गाईजवळच जातं, आणि असा सतत प्रकार सुरू असतं. ते गाईजवळ जातं, आचळाजवळ दूध पितं, ती लाथा झाडत असते, पण ती प्रेमाने परत ते वासरू जवळ येतं. अगदी त्याचप्रमाणे परमेश्वराची भक्ती करताना कितीही संकट जरी आली तरी त्याच्यापासून दूर न जाता वासराप्रमाणे सतत परमेश्वरावर जाण्याचा प्रयत्न करत राहावा. असं करत राहिल्यानंतर आपण कसं म्हणू, आता हा खूप विषय बोलून झाला म्हणून मी परत बोलत नाही. आपण दुःख आलं की परमेश्वराकडे लगेच जातो कारण दुसरा मार्ग त्याला दिसत नाही.
पण मला सुख हवं आहे. सुख कुठलं हवं आहे? तर हे सुखरूपत्व हवं आहे. याच्यासाठी परमेश्वराजवळ जायला पाहिजे. सुखरूपत्व म्हणजे तुझं स्वरूप मला प्राप्त करून दे, यासाठी परमेश्वराजवळ आपल्याला जायचं आहे. बघा, भगवंताच्या प्राप्तीचे 2 मार्ग आहेत, की एक आजपर्यंत सर्व त्याच्या इच्छेने घडून आलं, तो जे करील ते काय आहे तर माझ्या हिताचं आहे. जसं मगाशी आपण कृष्ण आणि अर्जुनाची काय आहे तर ती एक कथा बघितली. आणि दुसरं की उद्याचा दिवस जो उगवेल तो त्याच्या इच्छेप्रमाणे माझं काहीही नाही. असं जेव्हा त्याला आपण अनन्य शरणागत होतो. अन्याश्रयो त्यागानाम भक्तिसूत्र आहे. अन्य आश्रयांचा त्याग आणि फक्त एका आश्रयानेच जगणं, ते भगवंताच्याच आश्रयाने जगायचं आहे फक्त. आणि तो भगवंतच फक्त काय तर माझा आहे. आता आपल्यामध्ये भागवतामध्ये, रामायणामध्ये सगळीकडे ह्या कथा आलेल्या असतात. आपण वाचत असतो. जसं आपण म्हणतो प्रल्हादाच्या वरती किती संकट आली, त्याला उकळत्या तेलामध्ये टाकत होता तो हिरण्यकश्यपू, डोंगरावरून कड्यावरून ढकलून देत होता, पण अखंड त्याचं अनुसंधान किंवा त्याला एक श्रद्धा होती, अनन्यनिष्ठा होती की भगवंत माझा कोण आहे तर रक्षण करता आहे. आता ह्याचा अर्थ असा की किती संकट आपल्यावरती आली तरी सुद्धा भगवंताचं अनुसंधान सुटता कामा नये. ते सुटलेलं मला कळतं बरं का. सुटलेलं कळल्यानंतर परत त्याला धरायचं, ह्याला काय लागतात तर प्रयत्न लागतात. सुटायला काही वेळ लागत नाही. प्रपंचामध्ये सातत्याने अनुसंधान सुटत राहतं, पण धरण्यासाठी मात्र आपल्याला काय लागतं तर तिथे प्रयत्न करावे लागतात, धैर्य लागतं, चिकाटी लागते, तिथे स्मरण लागतं. असं सातत्याने भगवंताचं अनुसंधान. म्हणून इथे समर्थ म्हणतात, जळधर कण आशा लागली चातकासी, हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी. बघा, पुढे पण दृष्टांतच दिलेला आहे. ते म्हणतात जळधर कण आशा लागली चातकासी. चातक पक्षी जसा पावसाच्या पाण्याचा थेंबाचीच वाट बघत असतो. तो फक्त असं म्हणतात की पावसाचं जर पहिलं पाणी पडतं तेवढाच तो थेंब घेतो. जसा तो आतुरतेने वाट बघत असतो तसं माझं अंतःकरण तुझ्या दर्शनासाठी आतुर झालेलं आहे. इतका आर्त भाव या करुणाष्टकांमध्ये आहे. रोज जर आपण सातत्याने म्हणत राहिलो तर कधी ती करुणा अंतःकरणात प्रगट होऊन जाईल आपल्याला माहिती नाही, पण नक्की प्रगट होईल हे मात्र निश्चित आहे. कारण ते संतांचे काय आहेत तर शब्द आहेत. आणि समर्थ म्हणतात 2 दृष्टांत दिलेले आहेत इथे, चकोर पक्षाचा आणि चातक पक्षाचा. तो चकोर पक्षी असतो तो चंद्रकिरणांचा जे आहे तेवढंच तो शोषण करतो, म्हणजे तेवढंच तो काय तो चंद्रकिरणांचा तो रस असतो तेवढाच तो पितो, आपण असं म्हणू, ग्रहण करतो. तर दुसरा दृष्टांत इथे पुढे समर्थ म्हणतात, तुझं विणा मज तैसे झाले देवराया. अगदी त्या चकोर आणि चातकाप्रमाणे माझं अंतःकरण तसं झालेलं आहे की आता मी इतका आतुर झाला आहे. आता आपण फक्त शब्दांनी सांगू शकतो फक्त या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की साधकाची त्या अंतःकरणाची ती स्थिती आल्याशिवाय समर्थांची स्थिती आपल्या लक्षात येणं शक्य नाही आहे. म्हणजे कारण ती तळमळ त्या अंतःकरणाला तेवढी लागली पाहिजे. पण तुझं विणा मज तैसे झाले देवराया, विलग विषमकाळी तुटली सर्व माया. आता हे मायापाश जे आहेत हे सगळे माझे काय आहेत तर तुटलेले आहेत, तुझ्याशिवाय मला कोणीही नाही. समर्थ चरित्र जर आपण बघितलं तर समर्थ कधी त्यांच्या आईला भेटायला गेले तो भारत भ्रमण करून आल्यानंतर. आता त्या माऊलींनी पण किती काळ वाट बघितलेली आहे, तिचं अंतःकरण पण किती त्याशी जोडलं असेल. एवढं सोपं आहे का? आपण चरित्र वाचतो पण ती स्थिती त्या प्रसंगामध्ये जर आपण शिरलो त्या काळामध्ये तर लक्षात येईल की आपलं मूल 2 दिवस काय आता मोबाईलमुळे तासाभरात जर फोन आला नाही तर अंतःकरण आपलं व्याकुळ होतं. का बरं फोन उचलत नाही आहे? काही झालं असेल का? ते म्हणतात ना, वैरीनं चिंती ते मन चिंती. आणि मन अनेक घटना काय होतं तर अनेक वाईट घटनाच मनामध्ये येतात. एक तासभर फोन आला नाही तर कुठे गावाला गेलो तर आपण 4-4 वेळा सांगतो की अरे फोन कर, अरे फोन कर, अरे फोन कर. आता फोनची सुविधा उपलब्ध झालेली आहे म्हणून. पण पूर्वीच्या काळी तर फोन नव्हता, काहीच नव्हतं. पण तरी हा मुलगा जो घरातून निघून गेलेला आहे हा 24 म्हणजे भारत भ्रमणानंतर त्या माऊलीला ते भेटायला आलेले आहेत. म्हणजे त्या अंतःकरणाची स्थिती जाणून घ्या कशी असेल आणि किती धैर्य लागतं. कशासाठी? त्यांना राष्ट्रगुरू म्हणतात, त्यांना राष्ट्रसंत म्हणतात. हा सगळा व्याप समर्थांनी कशासाठी मांडलेला आहे? तो आपल्यासाठी मांडलेला आहे, आपल्या सर्वसामान्यांसाठी.
हा व्याप जो आहे तो हा व्याप मांडलेला आहे. एवढं उदंड वाङ्मय निर्माण केलं. 1100 मारुतींची स्थापना केलेली आहे. जागोजागी बलोपासना, सूर्याची उपासना लावून दिलेली आहे. कारण आपल्यासारखे बद्ध जे आहेत ते बद्धाचे मुमुक्षु व्हावे, मुमुक्षूचे साधक व्हावे, साधकाचे तीव्र साधक व्हावे, अंतःकरणाला तळमळ लागावी आणि भगवंताचं दर्शन व्हावं. एवढा स्वार्थ असेल तर एवढा स्वार्थ फक्त संतांचा आहे. दुसरा स्वार्थ त्यांचा कशातही नाही. इतकं स्वच्छ आणि निर्मळ अंतःकरण संतांचं असतं आणि म्हणून त्यांना संत म्हणतात. आपल्याला आपला स्वार्थ काहीतरी गोष्ट स्वार्थ असतो म्हणून आपण काहीतरी गोष्टी करत असतो. पण अगदी स्वच्छ आणि स्पष्ट हा परमार्थातला मार्ग आणि संतांनी आपल्यासमोर सांगून ठेवलेला आहे. आणि एवढा स्वतःला त्रास घेऊन सुद्धा ते आपलं जीवन घडवण्यासाठी काय असतात तर एवढं मार्गदर्शन आपल्या ग्रंथांमधून ते आपल्याला करवून ठेवतात. म्हणून समर्थ म्हणतात की तुझ्या भेटीची मला काय लागली आहे तर तळमळ लागलेली आहे. सकळ जन सखा तू स्वामी आणिक नाही, वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही. बघा, वमक वमन जैसे, काही पोटात दोष निर्माण झाला तर काय होतं, बडा उलट्या होतात. ते ओकून टाकल्याशिवाय बरं वाटत नाही तर मग खूपच उलट्या होतात. पंचकर्म करा, अमुक करा, ढमुक करा, ते बऱ्याच प्रोसिजर त्या असतात. म्हणजे तशा अगदी त्याप्रमाणे हा जो प्रपंच आहे, हा मायामय प्रपंच आहे, याचा आम्ही पूर्णतः त्याग केलेला आहे. बघा किती दृष्टांत देतात, आपले दृष्टांत देतात. कारण आपल्याला कळतं की ते उलटीचं अन्न किती खराब असतं. ते उलटीचं अन्न किती खराब असतं आणि पोटात मळमळतं. रात्री जर काही असं आचरबचर खाल्लं असेल, पहिली झोप लागते आणि 12 वाजता पोटात ढवळायला लागतं. ते पहाटेपर्यंत उलट्या होतात आणि माणूस थकून जातो. आणि अगदी त्याप्रमाणे, कारण आपल्या अनुभवातल्या या गोष्टी आहेत आणि तसा प्रपंच आहे असं आपल्याला समर्थ सांगतायत की ते ओकलेलं अन्न आहे असं तो प्रपंचाचं स्वरूप जे आहे ते. आणि आम्ही ते ओकलेल्या अन्नासारखा तो प्रपंच सगळा काय आहे तर ओकून दिलेला आहे. सगळ्याचा काय केला आहे तर आम्ही त्याग केलेला आहे. आता तरी तू आम्हाला जवळ घे, आता तरी तू मला जवळ घे, असं सातत्याने त्या भगवंताला रामरायाला काय करतायत तर प्रार्थना करतायत. पुढे म्हणतात, स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे, रघुपती विण आता चित्त कोठे न राहे. जीवलग जीव घेती प्रेत सांडून जाती, विषय सकळ नेती मागुता जन्म घेती. बघा परत तोच विषय येतोय की स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे. हे स्वजन आहे, धन आहे, यांनी काय मला संतोष होणार आहे. उलट हे त्रास देणारेच आहेत. उलट किती संपत्ती जमवल्यानंतर किती नातेवाईक टपलेले असतात. आता आई मला हे देईल का, दागिने देईल का, आई मला घर नावावर करेन. म्हणजे ज्यांना आपलं म्हटलेलं असतं ते शेवटी संपत्तीवर टपलेले असतात. अशी एक कथा सांगितली जाते की एका गृहस्थाची पत्नी गेली आणि सगळे खूप रडत होते आणि रडता रडता त्याचं लक्ष बोटाकडे गेलं की पत्नीच्या बोटामध्ये सोन्याची अंगठी आहे. तर तो खूण करतो की अंगठी काढा. म्हणजे आता एवढ्या पत्नीने ज्या पतीसाठी कष्ट केले ती सोन्याची अंगठी सुद्धा तो त्याच्याबरोबर जाऊ देत नाहीये. म्हणजे किती त्या संपत्तीवर काय असतं तर जे तो देहातलं चैतन्य गेलं, म्हणजे जे चैतन्य गेलं की तो देह जड होऊन गेला, मग प्रेम संपलं. मग आता हे असं जर असेल तर काय त्याचा सगळ्याचा उपयोग आहे संपत्ती जमवण्याचा आणि सगळ्यांना माझं म्हणण्याचा. जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील काय. स्मशानापर्यंत येतात आणि पुढे निघून परत माघारी फिरतात. असे हे वास्तव आहे. हे वास्तव स्वीकारावं. वास्तव हे नैराश्य नाही आहे. आता खूप जण असं म्हणतात, एक भगिनी होत्या ज्या दासबोध ग्रंथाचा अभ्यास करत होत्या, त्या मला म्हणाल्या की स्वगुण परीक्षा आणि जन्मदुःख निरूपणाचे मी समास वाचायला लागले आणि मला नैराश्य झालं. म्हणाल्या की समर्थ सांगतात की किती घाण देह आहे, कुठून जन्माला आलाय. म्हणे मी पुढे वाचलाच नाही ग्रंथ, मी बंद करून लॉफ्टवर ठेवून दिला ह्याच्यामध्ये गुंडाळून. म्हटलं अहो, समर्थांनी म्हटलंय की जो पूर्ण ग्रंथ वाचल्याविणं जो दूषण देईल तो एक मूर्ख. तुम्ही पुढे तर वाचा, मग तुम्हाला लक्षात येईल काय आहे ते. पण असं मध्येच काहीतरी भाग वाचायचा आणि काय करायचं तर ग्रंथ गुंडाळून ठेवायचा आणि संतांना जे आम्हाला सांगायचं आहे उद्धारासाठी तेच काय होतं सगळं तर तिथे संपूनच जातो सगळा विचार जो आहे तो. म्हणून समर्थ किंवा सगळे संत जे आहेत ते वास्तव सांगतात, ते नैराश्याचे विचार सांगत नाही. उलट तुम्ही वास्तव स्वीकारा आणि वास्तव स्वीकारल्यानंतर आनंदाने प्रपंच करा. आता एकनाथ महाराज पण प्रपंचात राहून आनंदाने प्रपंच करतायत की नाही.
सगळे संत आनंदाने प्रपंच करतायत छान. आता ज्ञानदेवांना पण हा सगळा काय झाला होता बघा. ज्ञानदेव म्हणतात, मावळीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशो. आमचा विश्वाचा आभास पूर्णपणे मावळला, म्हणजे विश्व हे मिथ्या हे आम्हाला कळलं. का बरं? तर ज्ञानरूपी सूर्य उगवला म्हणून. आणि ज्ञानरूपी सूर्य उगवला, विश्व मावळलं, तरी त्या विश्वामध्ये ते अतिशय आनंदाने राहत आहेत. व्यावहारिक सत्ता एक आहेच ना. व्यावहारिक सत्तेमध्ये सगळ्या संतांनी आपलं जीवन प्रारब्धानुसारी जे आहे ते अतिशय उत्तम ते जगलेले आहेत. तिथे नैराश्याचे विचारच नाही आहे. उलट जो प्रपंच मला पहिल्यांदा सुखदुःख देत होता, त्या सुखदुःखांचा बाध करून मी सुखरूप झाले आणि आता मी मजा बघतेय सगळ्यांची. मजा बघतेय म्हणजे आपण असं मनात म्हणायचं, सांगायचं नाही कोणाला, म्हणजे असं. म्हणजे आता मी ते काय करते तर छान त्याचा आनंद घेते, कारण मी आनंदी आहे. आणि संतांचं असं असतं की ते असं म्हणत नाहीत जे मी आत्ता वाक्य बोलले ते. उलट कैसी कळवळ्याची जातं करी ती लाभाविण प्रीती. त्यांनाही असं वाटतं की आम्ही जो आनंद उपभोगतो आहोत तो आनंद या सगळ्यांना मिळावा, आणि म्हणून त्यांचीही तळमळ असते. आणि त्या तळमळीतून ह्या सगळ्या रचना ज्या आहेत, या रचना संतांच्या आपल्यासमोर सगळ्या झालेल्या आहेत, ग्रंथांमधून ज्या आहेत त्या. स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे, रघुपती विण आता चित्त कोठे न राहे. जीवलग जीव घेती प्रेत सांडून जाती, विषय सकळ नेती मागुता जन्म घेती. पुढे समर्थ म्हणतात, सकळ जन भवाचे अखिले वैभवाचे, जीवलग मग कैसे चालते हे चिसाचे. विलग विषम काळी सांडिती सर्व माळी, रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. बघा सगळे सकळ जन जे आहेत समाज. आता आपण जर म्हटलं ना की खूप जग सगळं माझ्या वाईटावर टपलेलं आहे, असं खूप मोठं जग काय आपल्या वाईटावर टपलेलं नसतं. कारण आपलं जग कितीसं असतं. मी, माझं कुटुंबीय, माझे नातलग, मी ज्या गल्लीत राहते ती गल्लीतले जे असतील ते आजूबाजूचे, नंतर आपण जिथे नोकरी धंदा करत असू किंवा व्यवसाय असेल आपला कुठे, त्यांच्याशी जो संबंध येतो आपला, तेवढंच आपलं जग असतं. आपण खूप मोठं, आता नाशिक खूप मोठं आहे, सगळ्यांशी काय आपला थोडी संबंध आहे. जेवढे आपल्या संबंधित आहेत तेवढेच आपल्या संबंधित असतात. आणि त्याच्यामध्येच आपलं हे सगळं तुझं माझं काय असतं तर सुरू असतं. तो चिखलातला किडा जसा चिखलामध्येच राहतो, तुझं सारखा त्याच्यामध्येच का त्यालाच आनंद वाटतो, तसा प्रापंचिक हा त्याच्यामध्ये तुझं माझं करत जीवन कंठत असतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, हे सगळे जे जीवलग आहेत, ज्याला आपण माझं हे जग आहे, हे जग अनुकूल असेल तर माझ्या बाजूनी असतं, प्रतिकूल परिस्थिती आली की तेच लोक पाठ फिरवतात. आणि तूच एक असा माझा आहेस की रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. अगदी तिथपर्यंत येतील, पण तुझं नामस्मरण घेतलं तर तू मला तुझ्या स्वरूपाशी एकरूप करून घेशील. माझा अंतकाळ जो आहे तू सुखकर करशील. पुढे समर्थ म्हणतात, सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले. भ्रमित मन वळेना हित ते आकळेना, परम कठीण देही देहबुद्धी वळेना. बघा, सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले. आपण हा विषय बोललो आहे की आज सुख आहे म्हणता म्हणता उद्या दुःखाचे दिवस येऊन जातात. सुखाचं पर्यवसन दुःखात होतं, दुःखाचं पर्यवसन सुखात होतं. हे प्रपंचाचं वास्तव आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि आपण सगळे अनुभवी आहोत. आजपर्यंत आपण जे आयुष्य जगलेलो आहोत त्याच्यामध्ये आपण सुखदुःखाचे भरपूर झटके खाल्लेले आहेत. आणि सगळ्यांना माहिती आहे की सुखामागून दुःख, दुःखामागून सुख येत राहतं. भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले. आता हे प्रपंचाचं असं स्वरूपच आहे, पण तरी त्याच्यामध्ये तुझं अनुसंधान मी ठेवलं नाही, कारण चित्त दुश्चित झालं. कशामुळे? या प्रपंचातल्या सुखदुःखामुळे माझं चित्त दुश्चित झालं आणि मला तुझं भजन करता आलं नाही. भ्रमित मन वळेना हित ते आकळेना, परम कठीण देही देहबुद्धी वळेना. बघा, भ्रमित मन वळेना असं म्हटलंय. हित ते आकळेना, या मनाला काय झालेलं आहे तर भ्रम झालेला आहे. खरं सुख आहे एका ठिकाणी आणि शोधतोय कुठे? दुसऱ्याच ठिकाणी शोधतो आहे. सुख आहे भगवंताच्या ठिकाणी आणि शोधतोय कुठे? आपण प्रपंचामध्ये. म्हणून हे मन भ्रमिष्ट झालेलं आहे. आणि भ्रमिष्ट झालेलं मन जे आहे त्याला दुरुस्त करायला लागेल आता. बघा, एक आजीबाई होत्या, त्या आपल्या झोपडीमध्ये आपलं फाटलेलं पातळ काय होत्या तर शिवत होत्या. आणि त्यांची आता अंधार झाला, अशी संध्याकाळ होत आली आणि अंधारामध्ये त्यांची सुई पडली. आणि सुई पडली म्हटल्यानंतर त्यांना आता काही सगळं कामच थांबून गेलं. आणि त्या आम्हाला आता सुई शोधायला पाहिजे, डोळ्यांनी कमी दिसत होतं. आणि अंधार पडल्यानंतर लाईट लागला. आता म्हणाला की आपण त्या लाईटमध्ये आपण ती आपली सुई शोधूयात.
म्हणून आजीबाई सुई शोधायला लागल्या आणि सुई काही सापडेना. रस्त्यावरून एक माणूस चालला होता. तो म्हणाला, आजीबाई तुम्ही काय शोधताय? ते म्हणाले, माझी सुई शोधते पडलेली. त्या माणसाला असं वाटलं की आजींना जरा मदत करावी, म्हणून तोही सुई शोधायला लागला. आता दुसरा माणूस आला. तो म्हणे, तुम्ही काय शोधताय? तो म्हणे, आम्ही सुई शोधतोय. मग त्याला वाटलं की आपणही मदत करावी. असं 3, 4, 5 जण आजींच्या मागे उभे राहिले. पण एक जो आला 7वा, तो म्हणाला की तुम्ही काय शोधताय? ते म्हणे, सुई शोधताय. त्यांनी एक प्रश्न विचारला की ती सुई कुठे पडली होती. तर आजीबाई म्हणतात, तो आम्हाला काहीच माहिती नाही, त्या आजींना माहिती आहे, त्या शोधतात म्हणून आम्ही शोधतोय, आम्हाला काही माहिती नाही ती कुठे पडली होती वगैरे म्हणून. आणि मग त्या आजींना विचारल्यानंतर आजी म्हणाले की माझी सुई झोपडीत पडली होती. आणि मग तुम्ही इथे काय करताय? ते म्हणे, इथे लाईट आहे म्हणून मी इथे शोधायला आले. म्हणजे पडलं एका ठिकाणी आणि शोधतीये दुसऱ्या ठिकाणी. तसं आहे. आणि मग जो होता तो ज्ञानी, ते सद्गुरू, की त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही काय शोधताय आणि ते कुठे पडलं होतं. म्हणजे आपलं जे सुखरूपत्वाचं जे ठिकाण मला दाखवून देतात की तुझं सुखरूपत्व आनंदघन परमात्मा तो तुझ्याच अंतःकरणात आहे, तू बाहेर शोधू नकोस, तर तू आतच शोध. आणि आपण कुठे शोधतो? मंदिरात सापडेल का? सोमवारी शंकराला सापडेल का? मंगळवारी देवीच्या देवळात सापडेल का? गुरुवारी दत्तात्रयांच्या इथे सापडेल का? असं सातत्याने तीर्थयात्रांच्या ठिकाणी सापडेल का? आता हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, पण त्यांचं एक मूल्य आहे, त्याची एक मर्यादा आहे. या गोष्टी सगळ्या कराव्या लागतात, पण त्याला एक मर्यादा आहे. त्या कधीतरी तिथे थांबल्या पाहिजेत. आणि पुढचं चिंतनशील जे आहे, चिंतनशीलतेकडे माझा प्रवास झाला पाहिजे की तो सुखरूप परमात्मा माझ्याच अंतःकरणात आहे, तो बाहेर कुठेही सापडणार नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लागे जावे वनांतरा, सुखे घरा येतो नारायण. असा जेव्हा मला सद्गुरू दाखवून देतात की तुझा जो परमात्मा आनंदघन परमात्मा आहे तो कुठे आहे? तर आतमध्येच आहे, अंतःकरणात आहे. म्हणून संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. बघा, सगळं मार्गदर्शन सांगितलंय. म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं, थांबा, पहा आणि जा. एक पाट्या लक्षात ठेवायचे, पाटी लक्षात ठेवायचे आपला की थांबा थांबा, पाहायचं आणि मग पुढचा प्रवास करायचा. आणि हा जो भ्रम आहे, हे भ्रम जाण्याची विद्यापीठं कुठली आहेत? जसे आमच्या इथे पुणे युनिव्हर्सिटी आहे, मुंबई विद्यापीठ आहे, तसं हे विद्यापीठं कुठली आहेत? पंढरपूर आहे, सज्जनगड आहे, टाकळी आहे, चाफळ आहे. सगळी ही विद्यापीठं आहेत की जिथे आपल्याला असं मार्गदर्शन मिळू शकतं. म्हणून समर्थ म्हणतात, भ्रमित मन वळेना, हित ते आकळेना, परम कठीण देही देहबुद्धी गळेना. अशा ठिकाणी देहबुद्धीचा निराश कसा करायचा हे आपल्याला संत मार्गदर्शन करतात. उपरती मजरामी जाहली पूर्ण कामी, सकळ भ्रमविरामी राम विश्राम धामी, घडी घडी मन आता रामरूपी भरावे, रघुकुळ टिळकारे आपुलेसे करावे. उपरती मजरामी जाहली पूर्ण कामी, सकळ भ्रमविरामी राम विश्राम धामी. आता बघा, एकदा भगवंताच्या नामरूपाची गोडी लागली की आपोआपच मायेचा निराश व्हायला लागतो. आणि मायेचा निराश व्हायला लागला की आतमध्ये एक समाधान जे आहे, अंतःकरण वृत्तीचं सम्यक आधान म्हणजे समाधान. एकदा अंतःकरण वृत्ती तिथे स्थिर झाली की परत ती अजिबात तिथून हालत नाही. दासाची संपत्ती राम सीतापती, राम सीतापती, जीवाचा सांगाती राम एक, असा अखंड राम हृदयामध्ये धरून ठेवला की तेच माझं काय आहे तर विश्रांती स्थान आहे. आणि त्यामुळे घडी घडी मन आता रामरूपी भरावे. जे किंचित राहिलं असेल ते सुद्धा सगळं अंतःकरण माझं काय करतं, तू भरून टाक. म्हणजे मी तूच हो आणि तूच मी होऊन जाऊ देत. म्हणजे त्याला अद्वैत असं म्हटलेलं आहे. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान, राम आणि दास दोघे पहुडले धामी. दोघंही कसे झाले तर एकरूप झाले. म्हणून रघुकुळ टिळकारे आपुलेसे करावे. आता तू मला काय करतं, तू आपलंसं करून घे. आता मला अजिबात तुझ्यापेक्षा काय ठेवू नकोस, तर वेगळं ठेवू नकोस. शेवटी समर्थ म्हणतात, जळचर जळवासी नेणती त्या जळासी, निशिदिन तुझ पासी चुकलो गुणरासी, भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी, सकळ भुवनवासी भेटी दे रामरा दासी. बघा, जळचर जळवासी नेणती त्या जळासी असं म्हणतात की जे जलचर प्राणी असतात, मासे जे असतात, ते पाण्यामध्ये राहून सुद्धा पाण्याशी कधी त्यांचं पाणी ते पित नाहीत असं म्हणतात. ते बुडबुडे सोडतात ना, ते जळात राहून सुद्धा ते पाण्याला ओळखत नाही.
अगदी त्याचप्रमाणे तू सगळीकडे ओतप्रोत भरलेला आहेस. ओतश्य प्रोतश्य अशी श्रुती आहे. जसा घडा आपण धान्याने ओतप्रोत भरतो, आपण म्हणतो की त्याच्यामध्ये भरायला जागा नाही आहे, तसं हे अनंत कोटी ब्रह्मांडांना व्यापून उरलेलं हे तत्त्व जे आहे ते सगळीकडे ओतप्रोत भरलेलं आहे. आणि असं ओतप्रोत भरलेलं असून सुद्धा मी त्याच्यापासून कसा राहिलेला, अजून तर वेगळा राहिलेला आहे. मग कसा मी वेगळा राहू त्याच्यापेक्षा? तो आनंदघन परमात्मा आहे, त्याच्याशी तू मला काय करतं, तू एकरूप करून घे. ते आनंद स्वरूप तुझं आहे ते मला अनुभवाला आणून दे. आणि तुझ्याशी मला एकरूप केल्याशिवाय माझ्या चित्ताला आता समाधान प्राप्त होणार नाही. म्हणून भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी सकळ भुवनवासी भेटी दे रामदासी. आता इथे पण दृष्टांत दिला आहे की या पृथ्वीचा भार ज्या शेषाने सहस्त्र फणांवर वाहिला तो सुद्धा काय म्हणतो आहे तर नेती नेती म्हणतोय. बघा आता जे परब्रह्म तत्व जे आहे की नाही, आता ते सगळीकडे ओतप्रोत भरलेलं आहे, पण आपल्याला अनुभवाला येतं का? पंचायत इथे आहे की संतांना मात्र अनुभवाला येतं ना, आपल्याला अनुभवाला येत नाही. आणि इथे बसून निरूपणं जी होतात की जे दिसतंय त्याला नाही म्हणा, म्हणजे नाही आहे त्याला आहे म्हणा. निरूपण असं काय आहे की जे दिसतंय त्याला काय म्हणा, तो प्रपंच मला धडधडीत अनुभवाला येतो 5 ज्ञानेंद्रियांना, त्याला नाही म्हणायचं आहे. आणि जे नाही दिसत आहे त्याला आहे म्हणायचं आहे. आणि तसा बुद्धीचा निश्चय करायचा आहे. परमार्थ कठीण जो होतो तो इथे होतो, पण तरी संतांवर जर माझी श्रद्धा असेल तर हा प्रपंच नाशिवंत आहे, हा आपल्या सगळ्यांना अनुभवाने कळतं की तो पुढे पुढे काय होतोय तो सरकतो आहे. आणि मी पण एक दिवस निजधामाला जाणार आहे. म्हणजे तो कसं आहे, तो शाश्वत नाही आहे. आणि ज्या अर्थी संत सांगतायत की ते तत्व आहे, आता सुरुवातीला आपल्याला शब्दांनीच हे कळवून घ्यावं लागतं. बघा वेद जे आहेत, 4 वेद जे आहेत ते पण कसे, तर शब्दांच्या राशी आहेत. शब्दांनी वेदांमधले जे शब्द आहेत, श्रुतींचे जे शब्द आहेत, त्यांनी आपल्याला अंदाज यायला लागतो की ते परब्रह्म तत्व कसं आहे. पण आपल्याला डॉक्टर काकांचे एक मराठी उपनिषदांमध्ये जे मराठी भाषांतर केलेलं आहे त्याच्यामध्ये आहे की वेद शब्दांच्या राशी ज्ञान नाही तयापाशी. ते शब्दांच्या राशी आहेत, त्यांच्याजवळ ज्ञान नाही आहे, परोक्ष ज्ञान आहे. ते अंगुली निर्देश करतात त्याच्याकडे की असं असं तत्व आहे. पण जर त्या तत्वाशी एकरूप व्हायचं असेल तर शब्द पण काय व्हावे लागतात, तर मागेच फिरावे लागतात. शब्दसुद्धा तिथे कामी येत नाहीत. शब्द तुम्हाला फक्त त्या परब्रह्म तत्वाकडे काय करतात, निर्देश करून देतात, म्हणजे त्याची ओळख करून देतात. पण शब्द घेऊन मी तत्वाशी एकरूप होईन तर असं कधीही शक्य नाही. मौनावली वाचा असं म्हणतात ना, की मौनावली वाणीसुद्धा तिथे काय व्हावी लागते, तर मौनात जावी लागते. आणि मौनात गेली की त्या परब्रह्म तत्वाशी तो एकरूप होऊन जातो. शब्द मागे पडतात, पण तोपर्यंत शब्द जे आहेत ते मला त्या परमात्म तत्वाच्या उंबरठ्यापर्यंत नेण्याचं काम करतात. आणि उंबरठा ओलांडायचा असेल तर सद्गुरूंची कृपा लागते. आपण 2 बघितलं मगाशी, पती पत्नी जीवाचं आणि शिवाचं रूपक बघितलं. आणि तो उंबरठ्यापर्यंत शब्दज्ञान परिपूर्ण, त्याला परोक्ष ज्ञान जर म्हटलेलं आहे, ते परोक्ष ज्ञान आपण परिपूर्ण करवून घ्यायचं आहे. आणि परोक्ष ज्ञानाने असं अनुभवाला यायला लागतं की असं अपरोक्ष तत्व काहीतरी आहे. आणि त्या चित्ताला जी तळमळ लागते त्या तळमळीत अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण होईपर्यंतचा प्रवास साधकांनी करायचा आहे. पण उंबरठ्यानं आत गृहप्रवेश आपण म्हणतो ना, गृहप्रवेश म्हणजे कुणाचा असतो, नव्या नवरीचा गृहप्रवेश असतो. तसं उंबरठ्यातनं आत जायचं असेल तर सद्गुरूंची कृपा लागते. ते त्यांनी ठरवावं लागतं की आता ह्या साधकाला किंवा या जीवात्म्याला आता काय घ्यायचं आहे, तर माझ्याशी एकरूप करून घ्यायचं आहे. तो आता एकदम तयार झालेला आहे. जीवाचं शिवाशी मिलन होणं ज्याला म्हणतात ते. म्हणून हे जे सगळं ओतप्रोत भरलेलं तत्व आहे ते सद्गुरूंच्या रूपाने, ते भगवंताच्या रूपाने प्रत्यक्ष मूर्तिमंत देहात आलेलं असतं. म्हणून सद्गुरूंचं महात्म्य जे आहे ते या ठिकाणी खूप आहे. सद्गुरूंचं महात्म्य खूप आहे, कारण सद्गुरू हे ब्रह्मविद ब्रह्मैव भवती असे देहासह त्यांच्या परब्रह्म असतात. आणि ज्यांनी ब्रह्माची अनुभूती ज्यांनी घेतलेली आहे तेच ब्रह्माची अनुभूती दुसऱ्याला आणून देऊ शकतात. म्हणून इथे समर्थ म्हणतात की जळचर जळवासी नेणती त्या जळासी निशिदिनीच तुझपासी चुकलो गुणरासी भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी सकळ भुवन वासी भेटी दे रामदासी. सगळ्या भुवनांचा तू स्वामी आहेस, त्रैलोक्य पालक आहे, परब्रह्म स्वरूप तूच आहेस, तर तू आता मला भेट दे, त्याशिवाय माझ्या अंतःकरणातली ही तळमळ संपणार नाही. अशी साधकाच्या अंतःकरणाला
जेव्हा तळमळ लागेल तेव्हा भगवत दर्शन फारसं लांब राहणार नाही. आणि अशी तळमळ माझ्यासह आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणाला लागो आणि भगवंत दर्शन, कारण प्रत्येक जीवाचा हा जन्मसिद्ध काय स्वरूपसिद्ध हक्क आहे. टिळकांचं आपण एक वाक्य बोलतो ना की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, टिळक एक वाक्य बोलून गेले. तसंच प्रत्येक जीवाचा स्वरूपसिद्ध हक्क आहे मी ब्रह्म हे जाणून घेण्याचा. आणि त्यामुळे अशा अंतःकरणाला तळमळ लागली की त्या तळमळीतून माझं स्वरूप मला सद्गुरूंच्या कृपेने, रामरायाच्या कृपेने प्राप्त हो, ही आपण हनुमंताच्या, मारुतीरायाच्या, रामरायाच्या, समर्थांच्या चरणी प्रार्थना करूयात. आणि इथेच माझ्या वाणीला मी विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.